सिया आणि चेतनला 5 दिवसांची पोलीस कोठडी। पोलीस चेतनला घेऊन लोहगडावर जाणार। सियाच्या वकिलांनी कोर्टात काय युक्तिवाद केला? महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात आज महत्वाची अपडेट समोर आली आहे। आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन यांची पोलीस कोठडी संपल्यानं आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। यावेळेला दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं आरोपींच्या पोलीस कोठडीत 3 जुलैपर्यंत वाढ केली आहे। पोलिसांनी 7 दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे। या सुनावणी दरम्यान कोर्टात नेमकं काय घडलं, सुनावणीनंतर दोन्ही आरोपींच्या वकिलांनी काय माहिती दिली आहे, हेच या रिपोर्ट मधून सविस्तर समजून घेऊ। लोहगडावर झालेल्या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात आज न्यायालयात सुनावणी पार पडली। यावेळेला सरकारी वकील आणि केतन अग्रवाल यांच्या कुटुंबियांच्या वकिलांनी तपासातील अनेक महत्त्वाचे दुवे, पुरावे अजूनही समोर यायचे आहेत, त्यामुळे दोन्ही आरोपींची कोठडी वाढवावी अशी मागणी केली। पोलिसांच्या वतीने न्यायालयात काही महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले। यामध्ये आरोपींनी केतनच्या हत्येचा कट रचल्याचं निष्पन्न झालंय, पण हा गुन्हा नेमका कसा केला याचा तपास करायचा आहे। सियाप्रमाणे चेतनलाही घटनास्थळी नेऊन क्राईम सीन रिक्रिएशन करायचंय। सियाला केतन सोबत बाली येथे प्री वेडिंग शूट साठी जायचं नव्हतं, म्हणूनच पासपोर्ट फाडला किंवा फेकून दिलाय, तो पासपोर्ट पोलिसांना शोधायचा आहे। आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी लोहगडावर जाऊन रेकी केली होती का, तसंच या कटात आणखी कुणाचा सहभाग आहे का याचा शोध घ्यायचा आहे। केतनचा मोबाईल काही वेळानं पोलिसांच्या ताब्यात आला, त्यामुळे त्यातील महत्वाची माहिती आरोपींनी लपवली असून ती रिकव्हर करायची आहे। याशिवाय आरोपी चेतनचे कपडेही हस्तगत करायचे असं पोलिसांनी म्हटलंय। याच मुद्द्यांवर पोलिसांनी दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी मागितली होती, पण यानंतर दोन्ही आरोपींच्या वकिलांनी कोर्टात काय युक्तिवाद केला तो त्यांनी स्वतः सांगितलाय। आरोपी चेतन चौधरीचे वकील काय म्हणाले? आज अक्यूज नंबर 2 ला कोर्टामध्ये प्रोड्यूस करण्यात आलं होतं, जे सन्माननीय JMFC कोर्टापुढं, व त्याची फर्दर कस्टडी 7 दिवसाची मागण्यात आली होती। पण दोन्ही बाजूचा आरोपींचा युक्तिवाद ऐकता व आमचे सिनियर काउन्सिल उत्तरवार सर यांचा युक्तिवाद ऐकून सन्माननीय कोर्टाने इन्व्हेस्टिगेशनमध्ये कुठलीही प्रोग्रेस नसल्या कारणानं व फक्त एक सिंपल रिकव्हरीसाठी फक्त 4 दिवसाची पोलीस कस्टडी ग्रँट केलेली आहे। सर काय युक्तिवाद काय केलं? सर युक्तिवाद काय केलं आपण? आमचा युक्तिवाद एवढाच होता की 7 दिवसाची पोलीस कस्टडी दिली गेली असताना ज्या ज्या रिकव्हरीज करायच्या होत्या त्या सगळ्या पूर्ण झाल्या पाहिजे होत्या। आता जी कारणं दिली गेली होती ती संयुक्तिक नव्हती, त्यामुळे त्यांना फर्दर पोलीस कस्टडी मिळू नये चेतनची, असा आमचा युक्तिवाद होता। त्याच्यासाठी काही अर्ज वगैरे दिलेला होता का? मीडिया ट्रायल होऊ नये? नाही, आमच्याकडनं असा कोणताही प्रकारचा अर्ज देण्यात आलेला नाहीये। आता अत्यंत प्रिलिमिनरी स्टेजमध्ये इन्व्हेस्टिगेशन आहे। मीडियाला काय कळवायचं नाही कळवायचं हा सर्वस्वी पोलिसांचा भाग। तर दुसरीकडे या प्रकरणात युक्तिवाद करताना ही हत्या नसून दरीत पडून मृत्यू झालाय असं बचाव पक्षानं म्हटलंय। आरोपी सिया गोयलचे वकील विपुल दुसिंग यांनी पोलीस कोठडीच्या मागणीलाही तीव्र विरोध केला। सियाची अटकच बेकायदेशीर आहे असं तिच्या वकिलांनी म्हटलंय। आज आम्ही मीडिया ट्रायल वरती निर्बंध करावा यासाठीची विनंती कोर्टाकडे केलेली आहे। त्याचप्रमाणे ह्या केसमध्ये इल्लीगल अरेस्ट झालेली आहे सियाची, याबद्दलचा सुद्धा एक अर्ज दाखल केलेला आहे। त्या अर्जावरती सुद्धा सुनावणी झालेली आहे। कोर्ट त्याच्यावरती योग्य तो निर्णय घेईल। नाही, त्याचं अजून काही कळलेलं नाहीये। युक्तिवाद झालेला आहे त्याच्यावरती, आता ती ऑर्डर कोर्ट पास करेल। पासपोर्ट सापडण्यासाठी काहीतरी पोलिसांनी तो देखील हो, त्यांनी केलं ना, तो ग्राउंड 18 ग्राउंड्स होते त्यांचे, त्या 18 ग्राउंड्स पैकी आता ते सगळे कोर्टाने पूर्ण त्याचा दोन्ही बाजूचा विचार करून असा आदेश केलेला आहे। 3 तारखेपर्यंत पोलीस कोठडी वाढवलेली आहे। दरम्यान न्यायालयानं दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर बचाव पक्षाचा दावा फेटाळलाय आणि तपासाचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी सिया गोयल आणि चेतन या दोघांनाही 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या वाढीव कोठडीत पोलीस या थरारक मृत्यू प्रकरणाचा नेमका काय उलगडा करणार, चेतनला लोहगडावर घेऊन जाणार का, हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे। पण पुण्यातील या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया नेमक्या काय त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा।